अर्धे रात्र झोपेत गेले. छत बनिले ते अर्ध रात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. लहान बाळाला कळतं का हो की मी जाऊन परमार्थ करावं आणि मला मोक्ष मिळवायचा आहे आणि या गुरुकडे जावं, या संताकडे जावं. लहान मुलांना कळत नाही. हे बालक पण गेलं ना, 5 वर्षापर्यंत बालपण गेलं, त्या वेळात त्याला काहीच कळत नाही. आणि मध्ये बालत्व पीडा रोग आणि क्षय. मग 50 उलटेली की काहीतरी आपलं सुरू होतं ना, गुडघे दुखायला सुरू होते, आपले केस पांढरे होतात. तेव्हा लक्षात घ्यायचं आपल्याला सिग्नल वरून कॉल येत आहे. कॉल येणार बरं का आपल्याला, आता तरी पुढे चला, आता तरी पुढे चला. असं शतगणिले ते अर्धरात्र खाय मग ते बालत्व पीडा रोग क्षय असं लावलेले का नाही. आणि शेवटी पुन्हा क्षय होतो शरीराचा, गुडघे जातात. मग किती बी घरी सुधारातून सुनेला म्हणलं जाऊन बसा मंदिरात, तरी तेव्हा ती जाऊ शकत नाही. आणि जेव्हा पाया असते तेव्हा ती घरातून निघू शकत नाही. आहे की नाही? खरं. मग त्याच्यामुळं संत कसे सांगतात महाराज? संत हात जोडून, पायाला तुमच्या हात लावून लागून या पाया. आणि मी तो संत तुकाराम महाराज सांगायला लागून या पाया. मी तुम्हाला पाया पडून सांगतो, फक्त करा टाळी बोला, मुखे नाम घ्या. कलियुगामध्ये एवढं सांगितलेलं आहे, कलियुगामध्ये जर यानर ते हात आपल्याला उद्धार करून घ्यायचा असलं तर फक्त नाम घ्या म्हटलेले, फक्त नाम घ्या. त्याच्या अगोदर त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये, त्रेतायुगामध्ये पाहिलेले आपण वारा पिऊन राहत होते, उलटे टांगून घेत होते. किती साधना फक्त परमेश्वराला आणि उद्धार करून घेण्यासाठी, मोक्ष प्रदान करण्यासाठी त्यांना अनेक साधना कराव्या लागायच्या. एका पायावर उभा राहायचं. आपण पाहिलेले सिरियल मधून पाहिलेले, समजा आपण रामायण पाहिले, टीव्हीवर पाहिले तरी ना ऐकायला आपल्याला वेळ नाही. समजा पाहिलेले टीव्हीवर पाहिले, भागवत आपण पाहिलेले टीव्हीवर, कृष्णा मालिका पाहिलेली. म्हणजे त्या द्वापर युगामध्ये सुद्धा कशी साधना करावं लागत होत्या त्यांना. मग कलियुगामध्ये फक्त भजन हे साधन म्हटलेलं. महाराजांनी सांगितले का फक्त गरिबांनीच यायचे, फक्त श्रीमंतानेच यायचे असं सांगितले का? सांगितले का? किंवा फक्त साई लोक आहेत त्यांनीच यायचे, किंवा मराठा आहेत त्यांनीच यायचे, किंवा धर्म जात असे काही आपण पाळतो का? फक्त वारकरी धर्म असा आहे की जिथं काहीच नाही. म्हणून महाराजांनी सुद्धा सांगितले की कलियुगामध्ये, कलियुगे उद्धार हरीच्या नामे. सकाळी येते आहे अधिकार म्हटलेले. कुणी या, कुणी या, सकाळी येते आहे. मी जाऊ का नको? अधिकार आहे का माझा? परमार्थात यायला अधिकाराची काहीच नाही. आता समजा तुम्हाला एखाद्या श्रीमंताच्या लग्नामध्ये जायचं बरं का, श्रीमंताच्या लग्नामध्ये जायचे तुम्हाला, आणि तुम्हाला पत्रिका आली नाही, तर तिथं मात्र 10 वेळा विचार करा की पत्रिका मला नाही आली आणि मी तिथं जाऊ का नको. 10 वेळा विचार करा. पण ह्या अशा कार्यक्रमामध्ये श्रीराम महाराजांनी ह्या कार्यक्रमाची पत्रिका आम्हाला दिलेली नाही. समजा एखादा चुकून राहिलाय की मला हे पण म्हणलं नाही, पण तिथं ताराचा आवाज आला, तिथं एकही क्षण न दवरता तुम्ही तिथं गेलो पाहिजे.